थोड़ी देर पहले दो रास्ते थे, हाँ। एक आसान रास्ता, एक मौत का रास्ता। हमने चुना निकिता का रास्ता जो है मौत का। तुम्ही बघू शकता किती घन जंगल आहे. असं नॉर्मल चालायला काय वाटत नाही जंगल. तर आता परत सीडी आली. से हाय राधिका. Your South Indian accent is so nice. Can you please say it again? तवड़ा तवड़ा आता है. नमस्कार मंडळी, मी आहे निकिता आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. हा आहे वासोट्याचा पार्ट 2. लास्ट पार्ट मध्ये आपण पाहिलं की आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो, पण आता सुरू होणार आहे ते खरं ॲडव्हेंचर. एंट्री केल्यावर लगेच तुम्हाला एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचं चेकपोस्ट दिसतं. तिथे तुमच्या बॅग्स चेक केल्या जातात. तुमच्या बॅग्समध्ये किती प्लास्टिकचे रॅपर्स आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स आहे, त्याचा एक काउंट घेतला जातो आणि एक फिक्स अमाऊंट तुमच्याकडनं डिपॉझिट म्हणून घेतली जाते. आणि जेव्हा तुम्ही रिटर्न येता तर त्या काउंट परत तेवढाच आहे की बघून तुम्हाला ते रिटर्न दिलं जातं तुमचं डिपॉझिट. त्यानंतर चालू होतो तो आमचा मेन ट्रेक. आता सगळा ग्रुप छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये डिव्हाईड झाला होता. बट आम्ही 4-5 लोक सगळ्यांच्या पुढे होतो. आणि आजचा ट्रेकचा फनी पार्ट माहितीये, माझी ट्रेकिंग बॅग धुवायला टाकली होती. सो मी लॅपटॉप बॅगला तिबेटियन फ्लॅग लावून आले होते. थोडंसं फनी वाटत आहे, पण यार मला लावायची होती तिबेटियन फ्लॅग मी लावली. सुरुवातीला तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसत आहे की मी खूप जास्त एक्साइटेड आहे हा ट्रेक करायला. तर बघू आता लास्ट पर्यंत ही एक्साइटमेंट टिकून राहते की मी थकून जाते. आणि हा ट्रेक खूप ईझी आहे कारण तुम्हाला डायरेक्ट वर जाण्यासाठी रस्ता आहे असं तुम्हाला एकदम रस्ता शोधून जावं लागत नाही. पण तुम्ही घ्यायला पाहिजे इथे कारण जंगल खूप जास्त घन आहे. तो तुम्ही गाईड घेतला पाहिजे. तर 15 मिनिटं चालून आल्यानंतर इथे असं एक सुंदरशी जागा आहे खूप शांत. तिथे तुम्ही रेस्ट करू शकता थोडासा. इथे समोर थोडंसं पाणी पण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाय बुडवून बसू शकता. इथे खूप जुनं हनुमानाचं मंदिर आहे. खूप छान मूर्ती आहे. तर जस्ट ट्रेक चालू झाला होता म्हणून आम्ही तिथे रेस्ट केली नाही. हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीस निघालो. आणि मी एक नोटीस केलं आहे की इथले सगळे झाडं एकदम असे सरळ आणि वर जाऊन वाढले. कारण त्यांना सनलाईट भेटत नाही. सो ते डायरेक्ट त्यांचं खोड असं सरळ वर जाऊन वाढतं. सनलाईट मिळण्यासाठी ते वर जातात. आणि जंगल इतकं घन आहे की ऊनच दिसत नाही आतमध्ये. बाहेर एवढं ऊन पडलेलं आहे आणि आतमध्ये एकदम घनदाट सावली आहे. तुम्ही बघू शकता किती घन जंगल आहे. कभी गाइड की बिना अलाउड नहीं है ना. हां. आणि इतना घनदाट जंगलामध्ये सपोज जर तुम्ही उन्हामध्ये येत आहे, सपोज जर इथं ऊन असतं, सावली नसती, जर इथे जास्त ऊन असतं, हे झाडी नसती, तर बाई हालत टाईट होऊन गेली असते आपली डायरेक्ट. पण हे सावलीमुळं इथे खूप जास्त बेटर झालं आहे. असं नॉर्मल चालायला काय वाटत नाही जंगल. तर आता परत सीडी आल्या. या सीड्यांवरनं पायऱ्या आल्या ना असं वाटतं भाई साहेब. स्टेप्सवरनं जास्त दम लागतो उलट. त्यानंतर थोडंसं पुढे येऊन आम्ही पाण्यासाठी थोड्या वेळ थांबलो. थोडासा ब्रेक घेतला. मला ना नॉर्मल असं ट्रेकिंग करायला काही वाटत नाही. पण जेव्हा स्टेप्स येतात ना भाई माझी फाटून जाते. त्यानंतर पुढे आल्यावर आम्हाला ह्या काकू दिसल्या. यांच्याकडे एकदम असं थंड ताक वगैरे होतं. तुम्हाला पूर्ण फोर्टवर खायला काहीच मिळणार नाही. आम्हाला फक्त 1-2 ठिकाणी असे ताक घेऊन बसलेले लोक दिसले. बाकी काहीच नव्हतं. त्यानंतर राधिकाला बाय करून आम्ही पुढे निघालो. आणि आता सगळे एकदम जास्त कम्फर्टेबल झाले होते. सगळे एकदम जास्त फ्रेंड्स बनले होते सगळ्यांचे. इथे लोक प्रोटीन बार खाऊन एनर्जी त्यांची गेन करत आहे. आणि आमच्या ट्रेक लीडनी सांगितलं होतं, की आता इथून पुढे तुम्हाला बसण्यासाठी सावली जास्त मिळणार नाही. सो तुम्ही इथे एक छोटासा ब्रेक घेऊन घ्या. पाणी वगैरे स्नॅक्स काही जे खायचं आहे ते खाऊन घ्या. कारण आपण ऑलमोस्ट 50% पार्ट कव्हर केला आहे आणि आता 50% पार्ट राहिला आहे. तर छोटासा ब्रेक घेऊन आम्ही परत ट्रेकिंग चालू केली आणि आता सगळ्यात अवघड पार्ट आला आहे. कारण आता जंगल संपलं आहे आणि आता 20% पार्ट उरला आहे, जो आम्हाला असा उन्हात कव्हर करायचा आहे. आणि दुपारचे ऑलमोस्ट 12-1 वाजले आहे आणि विचार करू शकता 12-1 वाजता डोंगरावर, ते पण काही सावली नाही. आणि मी आले पण आहे फेब्रुवारी-मार्चमध्ये. सो
विचार करू शकता. पण तुम्ही बघू शकता इथून कोयनेचं बॅकवॉटर दिसत आहे. इतकं सुंदर कोयना डॅम आणि सगळे झाडे, जंगल. तुम्ही पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करू शकत नाही कारण तो बंद असतो. कोयनेच्या पाण्याचं लेव्हल पण वाढलेलं असतं आणि जंगल पण खूप जास्त दाट झालेलं असतं. नंतर एक खूप जास्त स्टीप पॉइंट येतो. त्यामुळे यांनी सपोर्टसाठी एक रोप लावून दिलेला आहे. तुम्ही त्याचा सपोर्ट घेऊन चढू आणि उतरू शकतात. किल्ल्याचा तो 80% पार्ट जो सावलीखाली आहे, तो एका बाजूला आणि हा 20% पार्ट जो आपल्याला पूर्ण उन्हात कव्हर करायचा आहे, तो एका बाजूला. आता इथून वर गेले की लगेच किल्ला येणार आहे, असं 5-5 मिनिट म्हणून आम्ही ट्रेक करायला चालू केलं. थोडेसे ॲडव्हेंचर्स करत, करत वर पोहोचलो. जेव्हा तुम्ही किल्ल्यावर एंट्री करता, तर तुम्हाला स्टार्टिंगलाच एक मंदिर दिसतं. ते हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला शिव मंदिर आणि कोणतातरी कडा आहे, जो आपण बघू आता. पण त्याआधी जेवण करून घेऊया आणि जेवण तुम्ही घरून घेऊन यायचं आहे, कारण इथे जेवण नाहीये वर. त्यानंतर आम्ही आलो या शिव मंदिरामध्ये. हे खूप प्राचीन कालीन शिव मंदिर आहे. तुम्ही बघू शकता एकदम जुनी शिवची पिंड आहे आणि मंदिर खूप जास्त थंड आहे. इतक्या उन्हामध्ये पण इथे खूप जास्त थंडावा महसूस होत आहे, कारण या मंदिराचं स्ट्रक्चर तसं बनवलं आहे. हे मंदिर आत्ताच एवढं सुंदर वाटत आहे, जेव्हा ते त्याच्या प्रॉपर कंडिशनमध्ये होतं, तेव्हा ते खूपच जास्त सुंदर वाटत असेल. त्यानंतर आम्ही पुढे आलो. इथे एक कडेलोट पॉइंट आहे, तिथे आम्ही चाललो आहे. तिथे आमच्या ट्रेनरनी आम्हाला सांगितलं होतं, की जायचं नाही, पण आम्ही थोडंसं ॲडव्हेंचर्स करत चाललो आहे. आणि मी एकटीच होते, सो मला पूर्ण शूट करायला म्हणजे शूट करून ट्रेक करायला इतकं सोपं नाहीये ते. सो माझी कॅमेराची जी ॲडजस्टमेंट आहे ती खूप खराब आहे. ठीक आहे. बट मी ट्राय करत आहे, की मी तुम्हाला सगळे पॉइंट्स दाखवू यातून. तर वर गेल्यावर तुम्हाला काही असा नजारा दिसतो. म्हणजे हे डोळ्यांनी बघायला खूप जास्त सुंदर आहे. हे जे 2 टोक दिसत आहे ना तुम्हाला, इथे एक नागेश्वरचं शिव मंदिर आहे. त्याला नागेश्वरचा सुळका असं म्हटलं जातं त्या टोकाला आणि तिथे जायलाही एक ट्रेक आहे, जो असा इकडनं डायरेक्ट जंगलातनं असं जातो तिथे. पण तिथे इथून वरून ट्रेक करायला तिथे जागा नाहीये. तिथे तुम्हाला डायरेक्ट वेगळा एक ट्रेक रूट आहे, त्या रूटनी जावं लागेल. पण बघा ना, बघायलाच खूप जास्त सुंदर वाटत आहे आणि मला इथे बसले मी आणि माझी वाटत आहे, कारण खाली खूप जास्त खोल आहे. तो कडेलोट पॉइंट होता आणि इथे एक कॉलेजचा ग्रुप आलेला होता, जे रील बनवत होते आणि मी त्यांना कॅप्चर केलं. आय नो ही खूप मोठी जास्त काही गोष्ट नाहीये, पण ही एक अशी मेमरी बनून जाते म्हणून. आणि आता आम्ही किल्ल्याच्या डाव्या साईडला चाललोय. इथे एक इको पॉइंट आहे, जिथे तुम्ही काही पण आवाज दिला तर खालून डबल-टिबल तुम्हाला ऐकायला येतो. तर मी ते व्हिडिओमध्ये कव्हर करते. बट जो इकोवाला साउंड आहे, तो मे बी कॅमेरामध्ये कॅप्चर होणार नाही. बट ठीक आहे, मी ट्राय करते. ह्या इको पॉइंटलाच बाबूकडा असंही म्हटलं जातं. शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. Your South Indian accent is so nice. Can you please say it again? Tauda tauda आता है. आंखें साफ कर. गाइस, सबको साथ में लेके जाएगी। अभी थोड़ी देर पहले 2 रास्ते थे. हाँ। एक आसान रास्ता, एक मौत का रास्ता. हमने चुना निकिता का रास्ता जो है मौत का. खतरनाक है. देखो हालत देखो. प्लीज खत्म कर दो, हो गया. आणि असेच नको, ॲडव्हेंचर नको, नको. पुढे जाताना आम्हाला अजून एक ॲडव्हेंचर दिसलं. ते तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी बघा. आम्हाला दिसला आहे खूप मोठा साप. चौकशी नाही शेपटी नाही. प्लस पकडतात आणि असं असं करतात. सर्पमित्र कसं मी एकटीच काय ॲडव्हेंचर करू असं बोलून सगळ्या ग्रुपला एकदम अवघड अवघड रस्त्यांनी आणि ॲडव्हेंचर्स करत करत घेऊन आले आणि असा हा आमचा ट्रेक कंप्लीट झाला. आणि ह्या गडावर तुम्ही मुक्काम वगैरे करू शकत नाही. तुम्हाला 4 ते 5 पर्यंत खाली यावं लागतं. त्यानंतर गेट बंद झालं जातं. आणि मला इथे एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडली, ती म्हणजे तुमची बॅग चेक केली जाते. एक-एक चॉकलेटचा कागद, एक-एक प्लास्टिकची बॉटल सगळं काउंट केलं जातं. त्याच्यानंतर तुमच्याकडनं ₹500 डिपॉझिट घेतलं जातं आणि जेव्हा तुम्ही गडावरून खाली येता, तेव्हा तुमचे सगळे कागद परत चेक केले जातात आणि तुमचे पैसे परत दिले जातात. जर तुम्ही गडावर काही कागद वगैरे सोडला आहे, तुमचे कागद कमी भरले, तर तुमचे पैसे परत दिले जात नाही.
सो जर तुम्ही वासोटा फोर्ट प्लॅन करत आहेत, तर तुम्ही कॅश जवळ ठेवा ₹500, कारण ते जंगलामध्ये नेटवर्क चालत नाही आणि ते तुम्हाला वर जाऊ देणार नाही, जर तुम्ही डिपॉझिट दिलं नाही तर. आणि मी ग्रुप थ्रू आले होते, सो आमच्या ट्रेक लीडने एक अमाउंट जमा केली होती, सो आम्ही स्पेसिफिक डिपॉझिट नाही दिलं. तर बोटिंग करून सगळे खूप जास्त दमले होते आणि आम्ही परत आमच्या कॅम्पिंग साईटला येऊन फ्रेश झालो मस्त. आणि आता सगळ्यांना परत भूक लागली होती, सो आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी वेगवेगळं खायला मागवलं होतं. मी मॅगी आय थिंक 1 मिनिट बघू द्या मला. हां, मॅगीच मागवली होती. मी मॅगी मागवली होती आणि इथे एक कोणीतरी आलं होतं, जे असे फ्रेश स्ट्रॉबेरीज देत होतं, कारण इथून सातारा जवळ आहे आणि तिथून महाबळेश्वर. सो इथे कोणीतरी असं फ्रेश स्ट्रॉबेरीज घेऊन आलं होतं. सो मी 2 पॅकेट स्ट्रॉबेरीज घेतल्या. कारण मी कुठे फिरायला गेले आणि माझ्या भुक्कड रूममेट्सनी विचारलं नाही, की "आम्हाला खायला काय आणलं?" असं होणारच नाही ना. सो त्या गरीब लोकांसाठी मी थोड्या स्ट्रॉबेरीज घेतल्या आहे आणि खूप जास्त फ्रेश आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं ज्युसी आणि एकदम अशा गोड पण वाटत आहे पाहूनच. तर हाच होता माझा वासोटा ट्रेकचा पार्ट 2. आम्ही खाऊन-पिऊन परत पुण्यासाठी निघालो आणि लेट नाईट पुण्याला पोहोचलो. आय थिंक 10-11 ला पुण्याला पोहोचून गेलो. सो खूप मजा आली मला आणि मे बी तुम्हालाही आलीच असेल माझा ब्लॉग पाहून. आणि मी खूप जास्त कन्सिस्टंटली ब्लॉग पोस्ट करत नाहीये, पण आता मी ट्राय करणार आहे, की मी जास्त कन्सिस्टंट राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड थँक यू. बाय बाय.